पुण्यामधील हडपसर परिसरात सापडलेला तो जिवंत टायमिंग बॉम्ब अखेर फुसका निघालाय। दुर्धर आजार झालेल्या आरोपीनं संबंधित हॉस्पिटलकडनं खंडणी उकळण्याच्या उद्देशानं हे षडयंत्र रचल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। महागड्या उपचाराचा बदला घेण्यासाठी बनावट बॉम्ब बनवला। ₹400 बनवला बोगस बॉम्ब। पळून जाणाऱ्या आरोपीला नागपुरात पकडला। नागपूर एटीएसच्या ताब्यात असलेला हा आरोपी शिवाजी राठोड पुण्यातील हडपसरच्या हॉस्पिटलमधील बॉम्ब प्रकरणाचा राठोड सूत्रधार। बॉम्ब ठेवल्यानंतर आरोपी पुण्यातून पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या ट्रेनमधून पळून जात होता, पण एटीएसनं त्याला नागपूर स्टेशनवर अटक केली। पुण्यात हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब सापडल्यानं खळबळ माजली होती, पण बॉम्बची तपासणी केली असता तो बॉम्ब फुसका असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। त्या फुसक्या बॉम्बमध्ये कोणतेही स्फोटक नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं। ही सगळे यूट्यूबवरचे व्हिडिओज इत्यादी पाहून अशा प्रकारचे त्यांनी एक बॉम्ब सदृश्य एक वस्तू तयार करण्याची त्यांनी प्रयत्न केलेले आहे। शिवाजी राठोडला दुर्धर आजार आहे, त्याच्या उपचारासाठी तो हॉस्पिटलमध्ये गेला होता। हॉस्पिटलमध्ये उपचाराचा खर्च ₹7.5 लाख सांगण्यात आला। हॉस्पिटल प्रशासन आपल्याला उपचाराच्या नावाखाली लुटत असल्याचा समज झाल्यानं त्याचा बदला घेण्यासाठी त्यानं बॉम्बचं षडयंत्र रचल्याची माहिती समोर आली। 10 तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंटसाठी गेला होता, जिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता। ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता, म्हणून त्यांनी अशा प्रकारचे एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते। सुरुवातीला या प्रकरणात दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीनं पाहिलं जात होतं, पण पोलिसांनी या प्रकरणाचा कौशल्यानं तपास करत आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून पोलिसांनी 2 किलो गांजाही जप्त केलाय, पण हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही म्हणून बॉम्बने बदला घेणाऱ्या आरोपीनं पोलीस प्रशासनाला मात्र चांगलंच कामाला लावलं होतं, हे मात्र खरं। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।